नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक अत्यंत महत्त्वाची माहिती पाहणार आहोत. ते म्हणजे आषाढी वारी संदर्भातील शासन दिनांक पाहिलं तर शासन निर्णय आपण पाहू शकताय स्क्रीनवर, की श्री क्षेत्र पंढरपूर येथे जी काही आता वारी सुरू झालेली आहे, त्याच वारकऱ्यांसाठी येणाऱ्या संपूर्ण वारकऱ्यांसाठी विठ्ठल रुक्माई वारकरी योजना 2026 राबवण्यासंदर्भातील हा जी-आर आहे. 10 जुलैला हा प्रकाशित झालेला आहे, परंतु आज दिनांक 13 जुलै 2026 रोजी हा प्रकाशित आलेला आहे. याच्यामध्ये काय करण्यात येतं तर महाराष्ट्राचे जे काही आराध्य दैवत श्री विठ्ठलाच्या पंढरपूर येथील दर्शनासाठी येणारे जे काही वारकरी असतील, त्यांच्यासाठी आषाढी वारी 2026 दरम्यान जे काही येण्यासाठी आलेले असतील आणि त्यांची आल्यानंतर काही कारणामुळे म्हणजेच नैसर्गिक मृत्यू व्यतिरिक्त तसेच आत्महत्या, विषबाधा, खून वगळून इतर जे काही दुर्घटना होतील, केवळ अपघातानं म्हणा किंवा दुर्घटनेमध्ये मृत्यू पावलेल्या जे काही वारकरी असतील त्यांच्यासाठी ही योजना खास आणलेली आहे. त्याच्यामध्ये नेमकं काय होतं, तर पाहू शकता की आषाढी वारी 2026 दरम्यान म्हणजे 7 जुलै 2026 ते 25 जुलै 2026 दरम्यान म्हणजे वारी सुरू झाल्यापासून ते वारी संपेपर्यंत या कालावधीमध्ये जर कोणता जो काही वारकरी अपघाताने म्हणा किंवा दुर्घटनेमध्ये मृत्यू पावला असेल किंवा काही जखमी झालेला असेल, तर त्यांच्यासाठी आर्थिक मदतीचा तपशील हा त्यांना देण्यात येतो. कशी मदत दिली जाते, तर पाहू शकता की अपघाताने किंवा दुर्घटनेने मृत्यू पावलेल्या व्यक्तींच्या नातेवाईकांना ₹4,00,000 दिले जातात आणि वारीदरम्यान जे काही अपंगत्व जर आलं असेल, अपंगत्व हे टक्केवारीनुसार त्याच्यात ग्राह्य धरलं जातं. 40% ते 60% अपंगत्व आलं असेल, तर ₹74,000 दिले जातात आणि 60% अधिक जर अपंगत्व असेल, तर ₹2,50,000 मदत दिली जाते आणि 1 आठवड्यापेक्षा अधिक कालावधीसाठी जर दवाखान्यामध्ये ॲडमिट असतील, तर त्यांच्यासाठी ₹16,000 दिले जातात आणि 1 आठवड्यापेक्षा कमी कालावधीकरता जर ॲडमिट असतील दवाखान्यामध्ये, तर त्यांना 5,400 इतकी मदतही दिली जाते. आता हे ठरवलं कसं जातं? जी काही आषाढी वारी 2026 साठी आहे, त्याच्यासाठी क्षेत्र पंढरपूर येथे पायी अथवा म्हणा, खाजगी वाहनानं म्हणा, कोणत्याही कारणानं ते येत असतील आणि त्याच्या अंतर्गत जे काही या कालावधीमध्ये जर तसं काही झालं, तर त्याच्यामध्ये तहसीलदार यांचं प्रमाणपत्र दाव्याच्या अर्जासोबत त्यांना दाखल करावं लागतं आणि तहसीलदार हे संबंधित आषाढी वारीमध्ये गेले होते का याची खात्री करून त्यांना ते प्रमाणपत्र देतात आणि ते प्रमाणपत्र तुम्हाला जी काही अर्ज संपूर्ण मदत घेण्यासाठी असेल, तर राज्य शासनाकडून यासाठी अर्ज दाखल करण्याची गरज असते. तो या अर्जाचा नमुना वगैरे जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयाच्या जे काही प्राधिकार त्यांना करण्यात आलेला आहे. तर सर्व जिल्हाधिकारी यांना जे काही या सानुग्रह अनुदानाची मागणी करण्याचा अर्ज आल्यास त्यांनी तहसीलदारांचं प्रमाणपत्र घेणं, मृत्यू किंवा वैद्यकीय प्रमाणपत्र घेऊन पडताळणी करून आपत्तीग्रस्त वारकऱ्यांना वारी कालावधीमध्ये झालेल्या अपघाताची व्याप्ती लक्षात घेऊन जे काही ही रक्कम देण्यात आलेली आहे, त्या पद्धतीने हे त्यांना देणं बंधनकारक असतं. अशा संबंधीचा हा जी-आर 13 जुलै 2026 रोजी आलेला आहे. फक्त हे माहितीसाठी आहे. असं कुणासोबत काही वाईट होऊ नये. पण झालं कुणासोबत वाईट तर त्यांच्यासाठी आर्थिक मदतीचा लाभ मिळावा याच्यासाठी हा जी-आर काढण्यात आलेला आहे आणि ही योजना पूर्वीपासूनच राबवण्यात आलेली आहे. विठ्ठल रुक्माई वारकरी योजना 2026. भेटूया नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.